अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सखल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध। उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन। गेले शरीर सुकोन, गोडे न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा तास। निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैसेची ब्राह्मण संतर्पणे। बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून या। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी। कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, कृपा करील मजवर कोण। सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले दिनमास। एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तुवा। हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी। त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेमभावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजाद्रव्य घेऊनी। अर्पवय समर्थ चरणी, अति जाती त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत। सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गौडहा। श्री स्वामी चरणारविंदार्पण नमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। श्री स्वामी समर्थ।